नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी एक आज नवीन विषय घेऊन आलो आहे. विषय असा आहे, आपण आपल्या UID कार्डला आधार लिंक केलंय का? केलं नसेल तर आपल्याला इथून शासकीय योजना पूर्ण बंद होणार आहे. याची सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनी काळजी घेणे काळाची गरज आहे. आता साधं उदाहरण, आपल्या बँकेला आधार लिंक करतो, पॅन कार्डला आधार लिंक असतो, राशन कार्डाला सुद्धा आपलं आधार लिंक असतो. त्याच प्रकारे आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राला UID कार्डला सुद्धा आधार लिंक करावे लागायले कंपल्सरी झालेलं आहे. बरेच दिव्यांग म्हणतात माझं तर प्रमाणपत्र परमनंट आहे, मग ह्याला आधार कुठं लिंक करायचं, मी आधार कार्ड दिलेलं आहे. तसं नाही. काही पूर्वी ॲप वेगळे होते, आता ॲप वेगळं आल्यामुळे कोणाचं एका सहीचं आहे, कोणाचं 3 सह्याचं आहे. ठीक आहे, परंतु आपलं आधार जर लिंक नसेल तर आपल्याला शासकीय योजना व अनुदान तात्काळ बंद पडणार आहे. त्यामुळे काळजी करा आणि तात्काळ आत्ताच आपण UIDला जर लिंक आधार केलं नसेल तर तात्काळ करून घ्या, जेणेकरून आपल्या शासकीय योजनांचा लाभ आपला चालू राहील. अन्यथा आपला अनुदान पूर्ण बंद होणार आहे. अशा बरेच दिव्यांग म्हणतात, मेसेज करतात की माझं अनुदान मला मिळालेलं नाही. परंतु आपली छोटीशी चुकीमुळे आज आपल्या अनुदान आपल्याला का मिळत नाही, तर हे की UID कार्डला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे. त्यासाठी तात्काळ सर्व दिव्यांगांनी आपल्या UID कार्डला आधार लिंक करून घ्या, जेणेकरून शासकीय योजनेचा चांगला लाभ व अनुदान आपलं बंद पडणार नाही. 31 मार्चपर्यंत ही मुदत वाढ दिलेली आहे, परंतु भविष्यात मुदत अजून वाढू शकेल. परंतु आपण एवढीच काळजी घ्यायची की जास्तीत जास्त दिव्यांगांनी आपल्या UID कार्ड तात्काळ आधार लिंक करा, जेणेकरून आपल्या शासकीय योजना बंद पडणार नाही, अनुदान आणि चांगला लाभ घेता येईल. यासाठी आजच सर्व दिव्यांगांनी पोर्टल ॲपवर किंवा मोबाईल ॲपवर सुद्धा आपल्याला आधार लिंक करता येऊ शकते. ह्यासाठी आपण तात्काळ सेवा केंद्र इथं जाऊन आपला आधार UID KYC करून घेणे बंधनकारक आहे. तरी तात्काळ करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत जाऊ द्या, जेणेकरून ग्रामीण भागातल्या दिव्यांगांना माहीत होईल की आपल्या UID कार्ड परमनंट असून सुद्धा पाठीमागे जे असते त्याच्या पाठीमागे आधार 4 अंकी दिसलं तर आपलं हे KYC झालेलं आहे, अन्यथा आपलं KYC झालेलं नाही असं गृहीत धरावे. आपण तात्काळ सेवा केंद्रावर सेवा केंद्रावर जाऊन आपलं आधार लिंक करून घ्या आणि पुढील योजना बंद पडू नये याची काळजी घ्यावी. थांबूया. आपण सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा. धन्यवाद. थांबूया.